नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचंच आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 6 ऑगस्टला भारत सरकारने लोकसभेमध्ये एक बिल पास केलं आणि त्या बिलाचं नाव आहे टॅक्सेशन अँड अदर लॉज अमेंडमेंट बिल. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे या बिलामध्ये मर्चंट डिस्काउंट रेट हा लागू करण्यात आलेला आहे. आम्ही जो UPI वापरतो याला हा थेट परिणाम करणारा रेट आहे. तर या रेटमुळे आपल्याला कशा प्रकारे नुकसान होणार आहे आणि यामध्ये अमेरिकेचा काय फॅक्टर आहे, म्हणजे ट्रम्प फॅक्टर यामध्ये काय आहे, आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर माझी विनंती आहे की तुम्ही प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, या टॅक्सेशन अँड अदर लॉज अमेंडमेंट बिलामध्ये MDR म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट हा लागू करण्यात आलेला आहे. तर यामुळे जो तुम्ही आणि मी UPI पेमेंट करतो, तर आत्तापर्यंत तर हे फ्रीमध्ये होतं, परंतु आता यापुढे जर आपल्याला पेमेंट करायचं असेल तर आता चार्जेस लागू होतील. पण हे चार्जेस नेमके कोणाला द्यावे लागणार, सामान्य जनतेला की दुसरं कोणाला? तर आता सध्या तरी असं दिसते की यामध्ये जो रेट लागू करण्यात आलेला आहे तो फक्त व्यापाऱ्यांना आहे, आणि तेही जर 2000च्या पुढे जर ट्रान्झॅक्शन झालं तरच हा रेट आणि हा शुल्क व्यापाऱ्यांना सरकारला द्यावं लागेल. तर यामध्ये आता ट्रम्प फॅक्टर कसा येतो, तर तुम्हाला माहिती असेल की काही महिन्यापूर्वी अमेरिका आणि इंडियाची ट्रेड डील झाली होती. यामध्ये अमेरिकेची मागणी अशी होती की जसं त्यांचं आपल्याकडे जसं UPI आहे तसं त्यांच्याकडे विजा आणि मास्टर कार्ड आहे, परंतु आपण आत्तापर्यंत UPI पेमेंट करताना कोणत्याही प्रकारचा चार्ज देत नव्हतो. व्यतिरिक्त रिचार्ज करताना जी ॲडिशनल 2-3 रुपये द्यावे लागतात त्याच्या व्यतिरिक्त आपण आत्तापर्यंत फ्रीमध्येच वापर करत होतो. परंतु हे जे अमेरिकेचं विजा आणि मास्टर कार्ड आहे यांना पूर्वीपासूनच चार्जेस द्यावे लागतात. हे काय फ्री नाही आहेत, कारण त्यांचा मुख्य उद्देशच पैसा कमवणं हा असतो. पण आता असं दिसतंय की त्या ट्रेड डीलमध्ये अशी मागणी करण्यात आलेली होती की भारतामध्ये या जेव्हापासून UPI आले तेव्हापासून यांचा धंदा खूप कमी झाला आहे. तर यांचा धंदा वाढावा यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या पेमेंट्सवरती UPI पेमेंट्सवरती शुल्क आकारण्यास सुरू करा, असं त्यांची मागणी होती त्या ट्रेड डीलमध्ये. आणि सरकार त्याच दबावाखाली झुकून आता हे विधेयक मंजूर करते आणि यालाच हे विधेयक मंजूर करून शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे सरकार, असं दिसते. तर आता असं दिसते की सरकार अमेरिकेच्या दबावाखाली झुकूनच आता हे विधेयक पास करत आहे, असं काँग्रेसचे जयराम रमेश यांनी सुद्धा आरोप केला. पण निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी लगेच रिप्लाय दिला आणि त्यांनी सांगितलं की हा जो कर जो आकारला जात आहे तो फक्त आणि फक्त व्यापारावरती आकारला जाईल आणि फक्त 2000 रुपयांचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावरती गेल्यासच आकारला जाईल, असं तर सध्या तरी त्यांनी असं सांगितलेलं आहे. भविष्यात काय होईल काही माहिती नाही. व्यापारीवरती आलं तर जनतेवरती सुद्धा 100% येईल याची विचार करू आपण शकतोच. तर बघा मित्रांनो, एका आकडेवारीनुसार 29.9 लाख करोडचं ट्रान्झॅक्शन हे मे 2026मध्ये झालेलं होतं UPI मध्ये. एवढी मोठी बलाढ्य अर्थव्यवस्था भारताची आहे, परंतु करप्शन मुळे संपूर्ण झालेलं आहे. इथली शैक्षणिक व्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. अनएम्प्लॉयमेंट प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. इंडस्ट्रीज कोलॅप्स होत आहेत आणि आता हे व्यापाऱ्यावरती 2000च्या वरचं संकट प्रत्येक व्यापाऱ्याचं 2000पेक्षा जास्त उलाढाल होतच असते दिवसाला. तर आता त्याच्यावरती हा बॉम्ब फोडणं म्हणजे व्यापारी आता भडकण्यास सुरुवात होणार. आता आंदोलन शांत झालं जंतर मंतरचं, आणि हे जंतर मंतर शांत झाल्यानंतर झारखंडमध्ये आंदोलन पेटलं, आणि ते झारखंड शांत झाल्यानंतर आता ह्या विधेयकानंतर आता व्यापारी पेटू नये म्हणजे झालं. तर या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. सरकारने जो घेतलेला निर्णय आहे हा जो निर्णय खरंच ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या दबावामुळेच घेतलं आहे का याला दुसरं काही कारण आहेत, कमेंट करून नक्की सांगा हे पण. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.